6 चेंडूमध्ये 1 धाव न निघणं म्हणजे क्रिकेट. एखादा नौका फलंदाज चौकार मारणं म्हणजे क्रिकेट. एखादा चांगला फलंदाज बाद होणं म्हणजे क्रिकेट. पंचांच्या निर्णयाचा मान सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. आणि संघामध्ये एकात्मता असणं म्हणजे क्रिकेट. सिनियर खेळाडूंचा मान सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. आणि ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट. 2-2 षटकांचे सामने आपण पाहतो. पवन स्पोर्ट्स काळुस्ते वर्ष दत्तसाई कंडक्शन बॅटिंग लेवल तयार आहे. दत्तसाई कंडक्शनचे 2 बॅट्समॅन मात्र मैदानामध्ये तयार. पवन स्पोर्ट्स काळुस्ते या संघाचा पहिला चेंडू आणि चेंडू जातोय डीप फायनलच्या दरम्यान बाउंड्रीच्या बाहेर सीमा रेषा बाहेर चौकार. बॅट्समॅनच्या बॅट मध्ये एक निघाला अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. कनेक्ट केला आणि चेंडूला भिरकावून दिला. डीप फायनलच्या दरम्यान चेंडू गेला बिहाइंड द विकेटच्या माध्यमातून 4 धावा. धावसंघाजून पोहोचले दत्तसाई कंडक्शन या संघाच्या 4 आकडे होते. सलग ही जोडी मात्र मैदानामध्ये आता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. पवन स्पोर्ट्स काळुस्ते संघाचा गोलंदाज पहिल्या चेंडूवर मात्र चौकारानं मात्र स्वागत केलं, आगमन केलं. चेंडूवर पुढील चेंडू टाकण्यासाठी मात्र सज्ज होते बॉलर. 2 षटकांचे सामने ऑफपेक्षा जास्त थोडासा बाहेर मात्र चेंडू टाकला गेलाय. त्यांनी पंचांचे 2 हात समांतर रेषेमध्ये आणि पंचाने सांगितले की हा चेंडू मात्र वाईट. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या झाले 5 या आकड्यावरती. दत्तसाई कंडक्शन टीमची पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज पाहिजे. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं यश आणि संघासाठी पहिल्या षटक घेऊन महत्त्वपूर्ण षटक आपल्याला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडूचे पुन्हा एकदा पंच आम्हाला खूप येतात की हा चेंडू मात्र वाईट चेंडू. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. वाईट चेंडू डिक्लेअर केला पंचांनी. धावसंख्या 1 निवडली. धावसंख्या झाली 6 आकडे विदाउट लॉस 6. दत्तसाई कंस्ट्रक्शन हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघ पवन स्पोर्ट्स काळुस्ते या दोन्ही संघादरम्यान लढत एक महत्त्वपूर्ण लढत. 12 चेंडूचा खेळ बाकी 12 चेंडूमध्ये आपण किती धावा प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवतो हे मात्र पाहणं गरजेचं आहे. राईट ऑफ विकेट यावेळेस भिरकावून दिलाय. डिप्स करण्याच्या दरम्यान चेंडू गॅप मध्ये चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा बाहेर चौकार. बॅट्समॅनच्या बॅट मध्ये एका फ्लॉप स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. दत्तसाई कंस्ट्रक्शन या संघाच्या बॅट्समॅनच्या बॅट मध्ये एका फ्लॉप स्ट्रोक 4 धावेसाठी. येतो ना सुरत देखते, येतो ना मोरत देखते, येतो बस आपली टीमची जरूरत देखते. आणि खरोखरच टीमला जरूरत आहे या खेळाडूची आणखी धावसंख्या बनवायची आणि त्याप्रमाणे धावसंख्या जण पोहोचले 10 या आकड्यावरती. दत्तसाई कंस्ट्रक्शन हा संघ मात्र 10 या आकड्यावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. काळुस्ते हा संघ मात्र गोलंदाजी ट्रॅकला सज्ज होतो. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकला सज्ज. बॅटर पाहायचं येतो मात्र दत्तसाई कंस्ट्रक्शन या संघाच्या 2 बॅट्समॅनला मात्र इथे स्टॉप करण्यासाठी सज्ज होईल का. दोन्ही बॅट्समॅनचे बॅट मात्र तळपते. मगासपासून अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग करतात आपल्या संघासाठी. पुन्हा दिला भिरकावून जातो. डिप्स करण्याच्या दरम्यान बाउंड्रीच्या बाहेर फुल टॉस 6 धावा. बैट्समैन बैट बचने का फ्लैट स्ट्रोक निकाला. कर्मभूमि की दुनिया में हम सभी को करना पड़ता है. कर्मभूमि की दुनिया में हम सभी को करना पड़ता है. अरे भगवान सिर्फ लकीर देते रंग हमी को भरना पड़ता है. अरे भगवान सिर्फ लकीर देते रंग हमी को भरना पड़ता है. आता कोणती टीम मात्र इथे रंग भरणार स्वतःच्या टीमसाठी कोणती टीम मात्र संघर्ष करणार हे मात्र पाहावं लागेल. मित्रांनो आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि जर का कष्ट प्रामाणिक असेल ना तर यशाला सुद्धा पर्याय नाही. आणि यश प्राप्त करण्यासाठी मित्रांनो मैदानामध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो गोलंदाज. दत्तसाई कंस्ट्रक्शनचा बॅट्समॅन अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग करतो. प्रत्येक ठिकाणी मात्र स्ट्रोक हलक्या हाताने खेळला. पुन्हा एकदा शॉर्ट ब्रेक दरम्यान चेंडू जातो सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये. एक फलंदाज बाद. दत्तसाई कंस्ट्रक्शनची 1 विकेट डगआउटच्या आसऱ्याला. आता नेक्स्ट बॅट्समॅन मात्र मैदानामध्ये जातो. मैदानामध्ये जाणाऱ्या बॅट्समॅनचं नाव सांगायचं तसं आउट झालेला नाही रे. नवीन कोण गेला. न्यू बॅट्समॅन आदित्य पाहायचं. आदित्य आपल्या संघासाठी किती धावा करू शकतो. पण मी माझं काम केलं आणि डगआउटच्या आसऱ्याला जाऊन बॅट्समॅन मात्र 1 विकेट्स मात्र मिळाले. ते मात्र काळुस्ते संघाला. 4 चेंडू 16 धावा. इथे चार आहेत. पहिले 4 2 वाईट. पहिला 4 दुसरा वाईट तिसरा वाईट चौथा 4 पाचवा 6 आणखी 6वा विकेट. 4 झाले. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो गोलंदाज पाहायचं. अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंगच्या माध्यमातून दोन्ही बॅट्समॅन मात्र तयार आहे. दोन्ही बॅट्समॅन मात्र वेल सेटल मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विकेट
यावेळेस लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे आणि चेंडू मात्र जातोय निर्धाव चेंडूची सांगता होते. या षटकातील मला वाटतं उर्वरित शेवटचा चेंडू बाकी असेल तर शेवटच्या चेंडूवर माझ्या संघासाठी किती धावा मी खर्च करू शकतो हे मात्र आपण पाहायचं आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज. राईट हँड बॅट्समॅन मात्र मैदानामध्ये तयार आहे. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न शॉर्ट लेगच्या दरम्यान चेंडू जातो स्क्वेअर लेगकडे आणि गॅप मधून चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा बाहेर, चौकार. एका षटकाकडे धावसंख्या झाले 20 ऑन स्कोअर बोर्ड आपण पाहू शकतो. आदित्य साई कन्स्ट्रक्शन या संघाच्या धावसंख्या झाले 20. आता उर्वरित वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र महत्त्वपूर्ण दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती कोणता गोलंदाज मात्र सज्ज होणार हे मात्र पाहावं लागेल. पूर्ण स्टेडियम मात्र खच्चाखच भरले. जिथे पाहाल तिथे क्रिकेटचे प्रेक्षक, जिथे पाहाल तिथे क्रिकेटचे प्रेमी, सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक असं अभिनंदन, हार्दिक असं स्वागत करतोय. आणि आता वैयक्तिक कोट्यातलं पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतो गोलंदाज. कॉलेजच्या संघाचं गोलंदाज नाव सांगायचं सनी. 6 चेंडू सनी इथे फेस करेल बॅट्समॅनला. किती धावा करू शकतो बॅट्समॅन मात्र पाहायचंय. बॅट्समॅन मात्र वेल सेटल आहे आणि आपल्या संघासाठी मी किती धावा करू शकतो पाहायचंय. वैयक्तिक कोट्यातलं पहिल्या संघासाठी दुसरा षटक गोलंदाज ट्रॅक. मोठा प्रहार दिलाय, भिरकावून चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर, आकाशाला गवस निघालत, हवाई सुंदरीला टाटा बाय करत बाउंड्रीच्या बाहेर. फुल टॉस 6 धावा. काय स्ट्रोक, अतिशय सुंदर पद्धतीने कनेक्ट केला आणि लॉंग ऑनच्या दरम्यान चेंडूला भिरकावून दिला, बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेला. 6 धावांसाठी धावसंख्या 26 आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचं स्वागत मात्र केलं ते मात्र षटकाराला बॅट्समॅनने कनेक्ट केला चेंडूला आणि भिरकावून दिला 6 धावांसाठी. आता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकला सज्ज होतो गोलंदाज. उर्वरित या षटकातील मात्र 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडू माझ्या संघासाठी मी किती धावा करू शकतो हा एक निश्चय, हा एक निर्धार मात्र मनामध्ये तय करून बॅट्समॅन मात्र तयार आहे. यावेळेस मोठा फ्रायर इथे फेल होईल का कावकॉनच्या दरम्यान गॅप मध्ये आणि येस फलंदाज बाद. दत्तसाई कन्स्ट्रक्शन या संघाची दुसरी विकेट मात्र जाते तंबूच्या आश्रयाला. नेक्स्ट बॅट्समॅन लवकर मैदानामधून जायचं. यापुढील होणारा सामना श्रवण जातोय स्ट्रायकिंग एंडला सज्ज मात्र आता श्रवण होईल. यापुढील होणारा सामना जेबी बॉईज जावडे. यापुढील होणारा सामना जेबी बॉईज जावडे वर्सेस झुंजार करबुडे अशा दोन्ही संघादरम्यान लढत होईल. जेबी बॉईज जावडे आणखी झुंजार करबुडे या संघादरम्यान तयारीला लागा. आणि आता पाहिजे आपल्याला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये दत्तसाई कन्स्ट्रक्शनच्या धावसंख्या जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. 20 धावाच्या नंतर एक खणखणीत षटकार मात्र गोलंदाजाला लावला आणि आता पाहिजे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकला मात्र सज्ज होते गोलंदाज. आपल्या संघासाठी किती धावा मात्र खर्च करू शकतो पाहिजे. यावेळेस फुलटा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, लंब कार्पेट चेंडू जातो डीपमध्ये केलेला मिडल सिंगल. एका धाव मात्र समाधान मानावं लागते. काय कमबॅक मात्र केलं गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये 20 धावा होत्या आणि आता दुसरं षटक चालू आहे आणि त्याच्यानंतर मला वाटतं 7 धावा फक्त खर्च केले या गोलंदाजाने. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो गोलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. यावेळेस मोठा प्रहार फ्लॅश स्ट्रोक डीप मध्ये खेळलो आहे. 1 बाउन्स आणखी खेळाडून चेंडूला फील्ड केलं परंतु काय रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतं. धावसंख्या झाली 29 या आकड्यावरती. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये दत्तसाई कन्स्ट्रक्शन टीम 29 या आकड्यावरती. काळुसिया संघ मात्र इथे गोलंदाजी ट्रॅकवर आता सज्ज होते गोलंदाज. पहिल्याच षटकामध्ये मग सांगितलं होतं की 20 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर फक्त 9 धावा म्हणजेच अजून उर्वरित षटकातील चेंडू 2 चेंडू बाकी. 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. म्हणजे कुठेतरी दबाव मात्र आणलाय समोरच्या टीमवर, दत्तसाई कन्स्ट्रक्शन टीमवर. काळुसिया संघाच्या गोलंदाजाने पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकला सज्ज होतो गोलंदाज. यावेळेस फ्रंट फूट लाईन खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये खेळाडू ऑन साईडला दिशा दिलीत आणि पाहायचं काय रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव मात्र यशस्वीरित्या पार केल्या मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या आकड्यावरती. उर्वरित आता
शेवटचा चेंडू असेल त्या शेवटच्या चेंडूवर मात्र किती धावा करू शकतो हे मात्र पाहायचं आहे आपल्याला. सध्या आपण पाहतो T20 वर्ल्ड कप सध्या चालू झाला आहे. इंटरनॅशनल T20 वर्ल्ड कप आपण पाहतो एक जल्लोष मात्र साजरा होते. आपण याच्यानंतर आपण T20 वर्ल्ड कप म्हणण्यापेक्षा 50-50 वर्ल्ड कपच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकला मात्र सज्ज होतो गोलंदाज 31 उर्द विकेट. महत्वपूर्ण शेवटचा चेंडू हवेमध्ये डाऊन द प्लेअर आहे फलंदाज बादली जिंकण्यासाठी मात्र 32 धावा करायच्या आहेत. 32 धावा करायच्या आहेत त्या काळुसिया संघाला. आता सलामीची जोडी काळुसिया संघाकडून कोण येणार मैदानामध्ये हे पाहायचंय. यापुढील होणारा सामना जेबी बॉय जावडे वर्सेस झुंजार करबुडे. सुशांत पवार. त्याचप्रमाणे आपण पाहतो या ठिकाणी आहे सूरज आहे, कौशिक आहे, प्रणित आहे, सुशांत आहे, असा भरघोस मतलब तरी काय थंडा फलंदाजांचा भरणा मात्र करबुड्या संघाकडून आहे. तिकडे पाहायला गेलं तर सुशांत पवार संपूर्ण टीम या दोन्ही संघादरम्यान आपण लढत होणार. तर क्रिकेटचे वर्ल्ड कप मगाशी मी सांगितले होते. तर मित्रांनो क्रिकेटचे वर्ल्ड कप 1975चा वर्ल्ड कप जर पाहिलं तर 1975चा वर्ल्ड कप मित्रांनो वेस्ट इंडिजने जिंकला आणि त्याच्यानंतर 1979चा वर्ल्ड कप सुद्धा मित्रांनो वेस्ट इंडिजने जिंकला. 1983चा वर्ल्ड कप मित्रांनो कर्नल कपिल देव यांच्या माध्यमातून आपण 1983चा वर्ल्ड कप जिंकला आणि त्याच्यानंतर 1987चा वर्ल्ड कप मित्रांनो ऑस्ट्रेलियाने जिंकला. 1992चा वर्ल्ड कप मित्रांनो पाकिस्तानने जिंकला. 1996चा वर्ल्ड कप मित्रांनो ज्या वर्ल्ड कपमध्ये विनोद कांबळे रडला होता तो 1996चा वर्ल्ड कप श्रीलंकेने जिंकला. 1999चा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि 2003चा वर्ल्ड कप ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळेला मला असं वाटायचं की रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये मात्र स्प्रिंग आहे तसं वाटायचं, परंतु नाही. तो 2003चा वर्ल्ड कप मात्र रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियाने जिंकला. 2007चा वर्ल्ड कप सुद्धा बॉल द्यायचा आहे. 2007चा सुद्धा वर्ल्ड कप मित्रांनो ऑस्ट्रेलियाने जिंकला. 2011चा वर्ल्ड कप 2 एप्रिल 2011 मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये मॅच झाली होती इंडिया वर्सेस श्रीलंका आणि खरोखरच धोनीने मात्र एक विजयी षटकार खेचला होता. संपूर्ण टीमने मात्र तो आपला संघ मात्र विजयी झाला होता. माहीच्या नेतृत्वामध्ये 2 एप्रिल 2011चा हा सामना मात्र आपण तो वर्ल्ड कप मात्र जिंकला होता. 2015 पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने सांगितलं की आम्हीच मात्र जगत जिंकते आहोत आणि त्याच्यानंतर 2019ला इंग्लंडने स्वतःच्या मायभूमीमध्ये न्यूझीलंडला पराभूत करून इंग्लंडने 2019चा वर्ल्ड कप जिंकला आणि त्याच्यानंतरला गुजरातच्या अहमदाबादमध्ये 10 मॅच जिंकल्याच्या नंतरला गुजरातच्या अहमदाबादमध्ये रोहित शर्माच्या टीमला मात्र पराभव पत्करावा लागला. 10 मॅच जिंकल्याच्या नंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने दाखवून दिलं की आम्ही जगत जिंकते आहोत आणि 2023चा वर्ल्ड कप सुद्धा मित्रांनो ऑस्ट्रेलियाने जिंकला. 2023चा वर्ल्ड कप सुद्धा मित्रांनो ऑस्ट्रेलियाने जिंकला. आता जाऊ पुन्हा एकदा क्रिकेटच्या याच मैदानाकडे. त्यासाठी यायचं जेबी बॉय जावडे वर्सेस झुंजार करबुडे. जावडे प्लीज आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे टॉससाठी. येथे करबुड्या संघाचा प्रतिनिधी आलेला आहे. टॉससाठी यायचंय. आता सलामीची जोडी मात्र दखल होते मैदानामध्ये आपण पाहतो. सुशांत दादा कुठे? जेबी बॉल जावरे आणखी झुंजार करबुडे हाय होईल ते ड्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्या भेटीला येणार आहेत. इथे मात्र आता टॉस होतं नवीन कोणता संघ मात्र टॉस जिंकेल. 3 षटकांचे सामने असले फ्रेश मॅच मात्र आपल्या भेटीला येणार आहेत. पाहावं लागेल इथे जेबी बॉय जावडे वर्सेस झुंजार करबुडे. दोन्ही बलाढ्य संघ आपल्याला पाहायला रत्नागिरी जिल्ह्यातले दोन्ही बलाढ्य संघ. टॉस निवडून घ्यायचंय. यांची बॅटिंग आहे ना पवन स्पोर्ट काळुसिया संघाच्या सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सनी आणि राजू 12 चेंडूमध्ये आपल्याला 32 धावा करायचे टार्गेट मात्र कंपल्सरी चेस असेल. करबुडे संघ मात्र टॉस विन झालाय. ओके थोड्याच वेळात करबुडे संघ आपल्याला या ठिकाणी आपण निर्णय कळवायचा. जाऊ मैदानाकडे. 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 चेंडूमध्ये धाव संख्या करायची आहे. फ्रेश 3 ओव्हर. 12 चेंडूमध्ये 32 धाव संख्या करायची आहे. गोलंदाजी टाकू शकतो. गोलंदाजीचं नाव सांगायचं. गोलंदाजीचं नाव श्रवण. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे आणि 12 चेंडूमध्ये 32 धावा करायचे टार्गेट कंपल्सरी चेस आहे. अरे निजाम इथे भुक्या पद्धतीने राहत म्हणून आखाड्याला दानासाठी त्याला हात म्हणू नये. जिच्यामध्ये नाही जीव तिला शक्ती म्हणू नये आणि जिच्यामध्ये नाही भाव तिला भक्ती म्हणू नये. आता पायच आपला दिला भिडकावर मिडकेच्या डोक्यावरून चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर. फुल टॉस पंचाचे 2 हात आकाशाकडे
कणकणी असा बॅट्समॅनच्या बॅटमधून अफलातून दर्जेदार स्ट्रोक मारला म्हणजे 6 धावा. काय स्वागत मात्र केलं बॅट्समनने. पहिल्या चेंडूवर मात्र घणाघाती हल्ला केला आणि चेंडूला भिरकावून दिलं. मिड विकेटच्या डोक्यावरून फ्लॅश स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला 7 धावेसाठी. धावसंख्या जाऊन पोचली 6 आकड्यावरती. कालच त्या संघाच्या धावसंख्या झाली 6 आकड्यावरती. साई कंस्ट्रक्शन या संघाच्या गोलंदाजाचा पहिला चेंडू मात्र आक्रमकता दाखवली आणि भिरकावून दिला. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावेसाठी पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सध्या होतो गोलंदाज. मोठा हा चेंडू हवेमध्ये इथे झेल होईल का? कॉल दिला जातो. पाहायचं कोण घेणार कॅच. कॅच काय कॅच मात्र ही कॅच नाही तरी खरोखर मॅच आहे. काय कॅच पकडली वा. सल्यूट मात्र पंचांचे बोट आकाशाकडे आणि खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी म्हटलं तरी काही हरकत नाही. वा काय कॅच मात्र पकडली. पुण्याचं नाव सांगायचं श्रीधर. खरोखरच काय कॅच मात्र पकडले. जणू आम्हाला जॉन्टी इथे आठवण आली, युवराज सिंगची आठवण आली, रवींद्र जडेजाची आठवण आली, मोहम्मद कैफची आठवण आली आणि खरोखरच एक फलंदाज मात्र पवन स्पोर्ट्स कालुस्ते या संघाचा एक फलंदाज तंबूच्या आसनाला जाऊन दिसतोय. विशाल होते बायचे यावेळी खेळाचा प्रयत्न होता. लेगबायच्या स्वरूपामध्ये मला एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 1 वरती. धावसंख्या पुढे ऑन स्कोर बोर्ड 7 आकड्यावरती. लेगबायच्या स्वरूपामध्ये एकदा अक्षर जोडली जाते. अतिशय सुंदर पंच. दोन्ही पंच मात्र अतिशय सुंदर पद्धतीने पंचगिरी करता दिला. दुकान मिड विकेट मध्ये डीप मध्ये खेळाडूमध्ये सिंगल दुसऱ्या धावेचा कॉल होणार नाही. परंतु एकावर मात्र समाधान मानावं लागेल. खरोखरच मगासपासून भर उन्हामध्ये सकाळपासून आता मला वाटतं संध्याकाळ व्हायला निघाली आणि खरोखरच पंच चेतन आणखी निलेश यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. खरोखरच अतिशय सुंदर पद्धतीने पंचगिरी या ठिकाणी करतात. त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सध्या होतो गोलंदाज पाहायचं रायडन बॅट्समॅन पाहिजे. यावेळी एज लागते बिहाइंड द विकेट. चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा बाहेर. चौकार बॅट्समॅनच्या बॅट आणखी एक गुड लक चौकार म्हणावं लागेल आणि धावसंख्येच्या अन्नवरती धावसंख्या झालं 12. टोटल आपल्याला जिंकण्यासाठी 32 धावा करायच्या आहे. 7 चेंडू आणखी 20 धावा. समीकरण बदलते. टोटल 32 करायचे आहे. एक चेंडूची आणखी सांगता होईल. इथे मात्र करायचे टोटल 32. धावसंख्या झाली तर 12 आणि आता 7 चेंडू 20 धावा असं समीकरण बदलते. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतो. बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला मात्र सज्ज होतो. फायचा राहतो राऊंड द विकेट. मोठा स्ट्रोक गॅप मधून जाईल का बाउंड्रीच्या बाहेर. येस वॉट. आणि इथे मात्र काय फिल्डिंग. आपल्या संघासाठी मात्र 2 धावा कमी केल्या. वा तुझ्या फिल्डिंगला सिलेक्ट करेल तेवढा मात्र कमी. त्याच्यासाठी एक वेळ पुन्हा एकदा खेळाडू टाळ्या जोरदार टाळ्या होऊ द्या, जोरदार टाळ्या होऊ द्या, जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि धावसंख्या जर पोहोचले एका षटकाखेरीज 14 आणि अजूनही जिंकण्याला 7 चेंडू आणखी 18 धावा करायचं. खरोखरच ज्या पद्धतीने जॉन्टी बोर्ड्स ज्या क्षेत्रामध्ये उभे असायचे आपल्या संघासाठी 25 ते 30 धावा मायनस करायचे त्याच पद्धतीने आपली येते फिल्डिंग मात्र पाहायला मिळाली. सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते येते. दत्तसाई कंस्ट्रक्शन या संघाच्या खेळाडूंकडून आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र महत्वपूर्ण दुसऱ्या षटक घेऊन कोण येणार हे मात्र पाहिजे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 7 चेंडूमध्ये धावसंख्या करायची आपल्याला 18. हा 7 चेंडूमध्ये 18 धावा करायच्या. जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 18 धावा. टार्गेट कंपल्सरी चेस आहे. पंचांचा निर्णय अंतिम आहे. सुपर ओव्हर खेळवली जाणार नाही. टार्गेट मात्र कंपल्सरी चेस. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 7 चेंडूमध्ये धावसंख्या करायच्या 18.
गोलंदाजाचं नाव सांगायचं. श्रीधर. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू मध्ये इथे मात्र 8 धावा येतील का किंवा ते स्टॉप करण्यासाठी सज्ज होईल का गोलंदाज श्रीधर. पाहिजे पहिला चेंडू फुलटॉस दिला, भिरकावून मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू जातो षटकाराने. वाह वाह, कनेक्ट केला आणि भिरकावून दिला मिडविकेटच्या डोक्यावरून. चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा आणि आता जिंकण्यासाठी 12 करते. 5 चेंडूवरती 12 धावा. धावसंख्या झाल्यात 20 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजून 12 करते. पहिल्या चेंडूचं स्वागत मात्र षटकाराने झाले. जिथे 6 मध्ये 18 करायच्या होत्या, आता 5 मध्ये 12. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार आला. पुन्हा एकदा गोलंदाज प्राकृतिक सज्ज होते गोलंदाज. यावेळी काय कमबॅक मात्र केलं श्रीधरने. बॅट बॉलचा तितकासा काही संपर्क झाला नाही. लाईन चांगली होती, लेन चांगली होती आणि इथे मात्र सुंदर कमबॅक केलं श्रीधरने. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला, दुसरा चेंडू मात्र डॉट केलं. आता 4 मध्ये धावसंख्या करायची तर 12. प्रत्येक चेंडूवर मात्र चौकार येणे गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू दिला, भिरकावून जातो पुन्हा स्कोलच्या दरम्यान गॅप मध्ये आणि इथे मात्र अतिशय सुंदर पद्धतीने फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. पाहता पाहता इथे 2 धावा पूर्ण होतील का? येस येस येस. आणि इथे मात्र 2 धावा नक्कीच पूर्ण झालं. थोडीशी मिस फिल्डिंग मात्र विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि धावसंख्या झालं 22 आणि 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये धावसंख्या करायच्या त्या फक्त आणि फक्त 10. टार्गेट कंपल्सरी चेस आहे. 3 चेंडू आणखी 10 धावा. 3 चेंडू आणखी 10 धावा. टार्गेट कंपल्सरी चेस. 3 चेंडू 10 धावा. इथे मोठा प्रहार येईल का पाहावं लागेल आपल्याला. यावेळेस काय गोलंदाजी लाईन बघा किती चांगली आहे, लेन चांगली आहे. टप्पा खेळल्याच्या नंतर चेंडू संत गतीने गेला विकेट किपरच्या ग्लव्स मध्ये आणि इथे मात्र मॅचचा पुढे नक्षा बदललेला आहे तो म्हणजे श्रीधरने. इथे 6 मध्ये 18 जरूर पाहिजे होतं, पण एक षटकार आला होता आणि आता 2 चेंडू मध्ये धावसंख्या करते 10. टार्गेट कंपल्सरी चेस आहे. 1 चौकार 1 षटकार मॅचचं समीकरण बदलून श्रीधर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते आणि मोठा प्रहार इथे पाहायचं जोरेल का? येस, इथे मात्र षटकार मॅचचा लक्ष बदलतोय आणि आता पाहायचं आपल्याला 1 चेंडू 4 धावा. टार्गेट कंपल्सरी चेस. 1 चेंडू आणखी 4 धावा. इथं मॅच लिंक पारी खेळेल का? बॅट्समन पाहायचं आपल्याला. इथं मॅच लिंक पारी येईल का? बॅट्समनच्या माध्यमातून विजय चौकार येईल का पाहावं लागेल आपल्याला. एक चेंडू 4 धावा. कंपल्सरी टार्गेट चेस आहे. 3 धावा काढून चालणार नाही. 1 चेंडू 4 धावा. मॅच बदलते पाहायचं आपल्याला. इथे एका चेंडूवर षटकार येतो, कधी कधी एका चेंडूवर 1 धाव पण येत नाही. 1 चेंडू 4 धावा मॅचचं समीकरण आणि मोठा प्रहार कव्हर्सला पाहायचं. इथे मात्र 2 धावा निश्चित ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता आणि इथे मात्र काळुसला संघ मात्र जिंकला ना. आता हे जे 5 जण तुम्ही इथनं वाकून बघता हो ना, तेच जर त्या बांधावर असतो ना तशी आता वाकून बघायची वेळ आली नसती. दत्तसाहेब कन्स्ट्रक्शन हा संघ मात्र या ठिकाणी विजयी झालाय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मात्र जातोय तो श्रीधरला विनंती असेल. श्रीधर आपण यायचं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला देण्यात येतोय. श्रीधर विनंती असेल आपल्याला कमेंट बॉक्स पाशी यायचं. मॅन ऑफ द मॅच आता हा वर्ल्ड ड्रामा आपल्याला पाहायला मिळणार आहे. जेबी बॉईज जाऊन झुंजार करबुडे एक रत्नागिरी तालुक्यातील संघ, दुसरा लांब